तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय. राज्याच्या राजकारणासंदर्भामध्ये खरं तर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे अखेर शिंदेच्या शिवसेनेमध्ये काल त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. त्यामुळे ठाण्याचा आनंद आता शिंदेच्या शिवसेनेत असणार आहे. त्यामुळे आनंद परांजपे आनंददायी आता शिंदेच्या शिवसेनेत राहत आहेत का? कारण साधारणपणे त्यांनी दोनदा ते खासदार झालेले आहेत, एक पोटनिवडणूक नंतर खासदार. अशा अनुषंगाने ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले 14 वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्याच्यानंतर त्यांची आमदारकी त्यांना अपेक्षित होती किंवा महामंडळ. मात्र अजित पवार गटामध्ये सध्या शांतता जी आहे ती वादळापूर्वी शांतता निर्माण झालेली आहे. त्यामुळे याच अनुषंगाने महायुतीतला घटक पक्षाचा प्रवक्ता थेट शिंदेच्या शिवसेनेमध्ये घेतलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की आता मग ठाण्याच्या राजकारणामध्ये मग नरेश म्हस्के सुद्धा प्रवक्ते आहेत, ते सुद्धा खासदार आहेत, हे सुद्धा माजी खासदार आहेत. त्यामुळे शिवसेनेत आता एक माजी खासदाराची जी आहे ती महामंडळावर किंवा पक्षामध्ये एखाद्या संघटना पातळीवर वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे आनंद परांजपे थेट शरद पवार गटावर मध्ये पण होते. अजित पवार गट वेगळा झाला, मग त्यानंतर त्यांनी एंट्री मारली दिसून येते. मात्र त्यांनी काय आपली टीका टिप्पणी काय केली नाही. माझ्या मनातलं हलकं दुःख वेदना करण्यासाठी त्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की आनंद परांजपे एकेकाळी एकनाथ शिंदेना शिव्या देऊन बाहेर पडले होते सभेमध्ये वगैरे, त्यांचं मतभेद वगैरे होऊन आता त्याच शिंदेच्या शिवसेनेमध्ये आनंद परांजपे तिथे गेलेले आहेत. आता मूळ मुद्दा असा आहे की ठाण्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा आता मग प्रवक्ते, आता आनंद परांजपे प्रवक्ते होत आहेत का? नरेश म्हस्के प्रवक्ते आहेत. याच अनुषंगाने ठाण्याच्या राजकारणामध्ये नरेश म्हस्के विरुद्ध जे आहेत पुन्हा एकदा आनंद परांजपे असा संघर्ष येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण जर त्यांना पुन्हा एकदा प्रवक्ते केले आनंद परांजपेंना, तर दोघांमध्ये जे आहे प्रवक्ते पदावरून संघर्ष ठाण्याच्या राजकारणामध्ये होऊ शकतात. मूळ मुद्दा असा आहे की आनंद परांजपेंना राष्ट्रवादी काँग्रेस का सोडावी लागली, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बाबा पुढच्या वेळेला आपल्याला यादीतून नाव प्रवक्तेपद हटवलं जाईल किंवा पक्षातून उद्या आपल्याला विचारलं जाणार नाहीये, त्याच्यापेक्षा आताच गेलेलं बरं, अशी भूमिका ही जी आहे ती आनंद परांजपेने व्यक्त केलेली दिसून येत आहे. की मनातली खतखत जी आहे ती न सांगणारी आहे. अखेर त्यांनी जो आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना जे काही खासदारकी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. कारण येत्या काळामध्ये ठाण्यामध्ये अजून एक खासदारकीची वाढ होऊ शकते. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये एक खासदार वाढू शकतो किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये, ठाण्यामध्ये 2-1 खासदार यावेळेला भर मिळू शकेल. अशा वेळेला आनंद परांजपेंना पुन्हा एकदा एक जो काही भाग पडेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल किंवा अन्य कुठे असेल, त्या ठिकाणी खासदारकीचं आश्वासन देण्यात आल्याची माहिती प्राथमिक आहे. त्याच्या आधी त्यांचं महामंडळावरनी लागून घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महामंडळातून मग खासदारकी, मग तयारी, असं सगळं ते शिंदेच्या गणिताचं राजकारण आहे. मूळ मुद्दा असा आहे की आता ठाण्याच्या राजकारणामध्ये महायुतीतला एक प्रवक्त्याला एकनाथ शिंदेनी घेतल्या दिसून येते. पूर्वी असं ठरलं होतं की महायुतीतल्या पक्षांना, प्रमुख नेत्यांना किंवा कुठल्याच पक्षाचा घ्यायचा नाहीये. मात्र आता हा जो हरताळ आहे तो नेहमीच एकनाथ शिंदे राबवत असतात. आधी सुद्धा महायुतीतल्या मग जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना घेण्याचं काम जे आहे एकनाथ शिंदेनी केलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की आता आनंद परांजपे येत्या काळामध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी देत आहेत. ठाण्याचा आनंद जो आहे तो त्यांना किती पक्षामध्ये मिळतो हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. परंतु ठाण्याच्या राजकारणामध्ये शिवसेनेमध्ये अनेक दिग्गज नेते ठाण्याच्या राजकारणामध्ये आपण बघितले, सगळे फाटक आहेत. नरेश म्हस्के, आता आनंद परांजपे, तिकडे हे सगळेच नेते असल्यामुळे एकूणच काय मग ठाण्याच्या राजकारणामध्ये हा संघर्ष जो आहे तो पुन्हा एकदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.